नागपूर जिल्ह्यातील महामार्ग पोलीस केंद्र रामटेक यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी दोन महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले। रक्तदान शिबिर महामार्ग पोलीस केंद्र रामटेक येथे सीओ कॅन्सर हॉस्पिटल आणि ब्लड बँक नागपूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात अजित सर आणि त्यांच्या टीमने रक्तदान प्रक्रियेचे संयोजन केले। कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। या शिबिरात पोलीस निरीक्षक नरेंद्र वानखेडे आणि महामार्ग पोलीस केंद्राचा संपूर्ण स्टाफ सक्रिय सहभागी झाला होता। उपस्थितांनी रक्तदानाच्या सामाजिक गरजेवर प्रकाश टाकत जनतेला प्रेरित केले। महामार्ग पोलीस केंद्राच्या पुढाकाराने राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान शाखा रामटेक येथे रस्ता सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात 100 ते 125 विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते। विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले। रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे महत्त्व, वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत जागृती आणि नियमांचे पालन करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके आणि पोलीस निरीक्षक नरेंद्र वानखेडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमाचे संयोजन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण बकाल, पोलीस अंमलदार भूषण घोडके व आकाश राजने यांनी केले। महाविद्यालयाचे सचिव मयंक देशमुख व शिक्षक वृंद यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला। रक्तदान शिबिर व रस्ता सुरक्षा मार्गदर्शन या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकी तसेच वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली। महामार्ग पोलीस केंद्र रामटेक यांचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरलाय। माननीय पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।